पुलकार आता व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू नोमॅन लँड्स मध्ये पडतोय यावेळेला. सेफ झोन मध्ये चेंडू पडतोय जोपर्यंत समर्थ जातोय. चेंडूला फीड करतो. 3 धावा इथे पूर्ण केल्या जातात का पाहायचंय. फलंदाज बाद. बिग विकेट. माजिद बाद होतोय यावेळेला. खरं संवाद मधला सहकडला वाद झाला आणि माजिद सारखा फलंदाज इथे धाव बाद झालाय. बिग विकेट. संख्या धाव फलकात आपण पाहू शकता. 1 गडी बाद. 3 अशी धावसंख्या धानवी संघाची. जय येतोय. फलंदाज जय आणि पप्पूला एक चांगली भागीदारी करावी लागणार आहे. ट्रायडन नवीन मुंबई पक्ष धानवी मध्ये आपण दुसऱ्या फेरीला पहिला सामना पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला चांगली गोलंदाजी करतोय अजित. स्ट्रायकरला फलंदाज पप्पू. पहिल्या सामन्यात आपण बघितले तर चौकार आणि खातं वगैरे तो पप्पू आता पाहिजे कशात ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक लॉंग लेग रिजनमध्ये बॅकवर्ड स्कोअरला एक मिड विकेट वडिश लॉंग ऑन चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. लँड देखील सुरक्षित ठिकाणी होतं यावेळेला आणि मिळून देते पप्पूला आणि संघाला 6 धावा. षटकार. या फटक्यासाठी जाणला होता पप्पू आणि त्याने आपली ओळख सिद्ध केली. पप्पू टोपण अविनाश नाव आहे पण टोपण नावाने जास्ती परिचित आहेत. पप्पू हेलिकॉप्टर उडवला यावेळेला. नितीन वातावरण देखील तसंच आहे आणि हेलिकॉप्टर या वातावरणामध्ये उडला आणि लँड देखील सुरक्षित स्थळी झालाय. अजित चेंडू ऑन साईडला पूल केलाय. पॅरल स्ट्रोक बघायला मिळतोय. 1 बाउंड चेंडू जातोय यावेळेला. पंचांचा इशारा येतोय. चौकार. धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 13 धावा. पहिल्या सामन्यात आपण तर पप्पूने मात्र आपली छाप सोडली नव्हती. एक छोटी इनिंग खेळला होता पण आता आक्रमक रूप धारण करतोय. आक्रमण करतोय अजित वरती. संगतीत आपण पाहू शकता यावेळेला धानवी संघाची 1 गडी बाद. 13. कारण विकेट आणि टॉसला महत्व नाही. कंपल्सरी चेसिंग आहे. अजित गोलंदाजी मार्कवर. राईट ओव्हर तिकडे मार्क होतोय. चेंडू यावेळेला पडल्यानंतर थोडासा आपण उंची घेत नाहीये. जी उंची पाहिजे होती पप्पूला ती उंची मिळत नाहीये. तर चेंडू होता यावेळेला पण चेंडू पडल्यानंतर जास्त खाली राहिला आणि जास्त लवकर शॉर्ट सिलेक्शन केलं होतं यावेळेला पप्पूने. पुणे अजित गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर तिकडे मार्क करतोय. फुलटॉस होता यावेळेला. लोवर फुलटॉस. यष्टीरक्षक बीट होतोय. जोपर्यंत आपण थडब्यांचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा. षटकार. सायकलला आपण जयला पाहू शकता. नजरेने मगाचा सामना जिंकून दिला होता. झेल सोडल्यानंतर बघा जयने किती चांगल्या प्रकारे फिनिश केलं होतं. नितीन झेल तो महागात पडला होता पनवेल संघाला. वर्धविनायक पनवेल 40+ संघाला. अजित गोलंदाजी मार्कवर. सायकल जय. चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा होता. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे संधी आहे धावबाची. समर्थ मात्र चेंडू कलेक्ट करत नाही यावेळेला. चेंडूला फीड करत नाही आणि 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. चिकी सिंगल पूर्ण केली जाते. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीत 1 गडी बाद आपण पाहू शकता. धानवी संघाची 15 धावसंख्या आपण पाहू शकता. आमच्यासोबत आज समालोचनाच्या कक्षामध्ये आपण नितीन काळन देखील आहेत. आज आमचे अप्रतिम असे समालोचक योगेश मडवी, सिद्धी करवले, स्वरूप बांगर, पालेगाव. सर्वांचं पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आपण थोडंसं शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घेतली जाते ट्रायडन नवीन मुंबईच्या माध्यमातून. षटकात चांगली गोलंदाजी केली आपण म्हणताय अजितने. एक चौकार षटकार गेल्यानंतर देखील चांगला वापसी केली. प्रकाश येतोय.
प्रकाश येतोय वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं ढगून येतोय. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकतो जयला. जय कशा प्रकारे बॅटिंग करतो आता पाहायचंय. डाव्या आणि उजव्या हाताची जोडी मैदानात आहे. प्रकाश फुलटॉस यावेळेला चुकीला माफी नाहीये. खूप लांब जाऊन चेंडू विसावतोय. षटकार. प्रकाशचं स्वागत केलं यावेळेला आपण जयने षटकाराने. धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने वाढते. धावसंख्या धाव फलकत 21 धावा आपण पाहू शकता. दुसऱ्या फेरीला पहिला सामना. तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. तिसरे पंच जरा जायचं मैदानात. प्रकाश गोलंदाजी मार्कवर. तिसरे पंच देखील येतात. SP सुभाष पाटील. चला फास्ट जायचंय. प्रकाश लेफ्ट हँड ओव्हर द गिंड मारा करतोय. हा चेंडू यावेळेला सुरेख टायमिंग. घुटना टेक तमाशा देख. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारशा पार. षटकार. सलग 2 चेंडू 2 षटकार. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 27 धावा धानवी रिलायन्स संघाच्या. पहिला सामना नितीन असं वाटलं हा संघ गमवेल, पण काय जयने बॅटिंग केली. शेवटच्या चेंडूवरती षटकाराचा 5 धावांची गरज असताना षटकार मारला आणि सामना जिंकला. तिथून मात्र मनोबल उंचावलंय. आपण पहिले तर जय नाझरे जबरदस्त बॅटिंग करतोय. आपल्या फोरआर्म्स मधली ताकद दाखवते यावेळेला. 2 सलग षटकार दाखवते प्रकाशला. प्रकाश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द गिंड मारा करतोय. हा चेंडू यावेळेला खोलवर टप्प्यात होता. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो यावेळेला ऑन साईडला. जोपर्यंत चेंडू फीड होईल. खूप चांगली फेकी. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तसंख्य धावा फलकात आपण पाहू शकता. यावेळेला ऑनराईच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 29 धावा आपण पाहू शकता. एक गडी बाद. मागच्या वर्षी भरपूर स्पर्धा जिंकलेल्या का टेनिस बॉलच्या तन्वी इलेव्हन संघाने आपण तर मागच्या वर्षी जर विचार केला तर टेनिस बॉलच्या माध्यमातून भरपूर असे विजय संपादन केले आहेत. आणि रबर बॉलची स्पर्धा देखील. हा चेंडू यावेळेला सुरेख टायमिंग आहे, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे. बिग विकेट. जे जाळ राहतं ते जाळमध्ये अडकला जातो यावेळेला. जय नाझरे बॅक टू पवेलियन. बिग विकेट. सुरेख झेल घेतला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. नवीन फलंदाज विनोद होतोय. जयने आपल्या संघासाठी धावा केलो. कुठल्या तब्बल आपण येतो 2 षटकार. तब्बल धावा कुठल्यात आमचे गुणलेखक आम्हाला सोनू सांगतायत. 15 धावांचं योगदान दिलं. छोटी पण उपयुक्त खेळ केली. थोडेसे स्वतःवरती नाराज आहेत. फटका चांगला तर ताकद थोडीशी कमी पडली. कदाचित बॅट थोडीशी हातामध्ये फिरली असावी. प्रकाश गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला यश संपादन केले. स्ट्रायकेला फलंदाज विनोद लेफ्ट हँड ओव्हर द गिंड मारा करतो आमच्या समाज कक्षा इनकडून. हा चेंडू खूप चांगला होता. यावेळेला लोअर फुलटॉस चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग केले. डॉट चेंडूची समाप्ती. बघा 2 चेंडू किती जबरदस्त फेकतो यावेळेला. सुरेख एक विकेट मिळवला. एक चेंडू डॉट फेकतो. चांगलं कमबॅक बघायला मिळतं यावेळेला. ट्रायडन नवीन मुंबईच्या माध्यमातून. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला प्रकाश. दुसऱ्या कधी पुढचा चेंडू साकेला विनोद. हा चेंडू एज घेतो यावेळेला. समर्थ कोणती बघाची चूक करत नाही. फलंदाज बाद होतोय. बिग विकेट. विनोद बॅक टू पवेलियन. दोन षटकांचा खेळ संपला नितीन आणि
3 गडी बाद झाल्यात. विनोदची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो. झहीर येतोय. झहीर आणि पप्पू आपण ही जोडी पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला ट्रायडंट नवीन मुंबईच्या माध्यमातून. बॉलर दत्ता आहे दत्ता. ठीक आहे, हा ओळखीचा दत्ता आहे दत्ता. दत्ता येतोय. दोन्ही आपण पाहिले तर डिंगडॉंगचे खेळाडू आहेत. पुण्याचे खेळाडू आहेत. दत्ता आणि नितीन आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील पाहू शकता. आपले गुणलेखक सोनू बांगर पालेगावचे आणि रतन मानेरकर देखील पालेगावचे आहेत. दत्ता गोलंदाजी मार्क स्ट्रायकेला पप्पूला आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाही. कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो. यावेळेला गॅपच्या मधनं आपण तो चेंडू वेगाने निघून जातोय. मिड विकेट आणि वडीश लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू वेगाने निघून गेला. सीमारेषा पार चौकार. दोन्ही फलंदाजाच्या मधनं चेंडू गोळीच्या वेगाने निघून जातो. यावेळेला कदाचित सूर्याची किरणं डोळ्यावर आली असेल त्यामुळे चेंडू देखील दिसला नसावा, कारण व्हाईट कलरचा हा चेंडू आहे. पप्पूच्या बॅटमधून चौकार होतो. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. 33 धावा. दत्ता हा चेंडू खूप चांगला आहे. फील्ड केला यावेळेला. सुरेख टायमिंग बघायला मिळतोय. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावर ना यावेळेला. षटकार. दर्शक 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला. 39. पहिल्या सामन्यात थोडासा अपयशी ठरला होता पप्पू, पण आता मात्र ती अपयश बाजूला सारून एक चांगली इनिंग खेळतो. का मला टेनिस विश्वातील सर्वात नामांकित फलंदाज मानला जातो. हा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला शपलून खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. ज्या स्पॉटवरनं चेंडू पडलाय त्या स्पॉटवरती पप्पू येऊन काहीतरी बॅटने टॅप करतो. यावेळेला सुरेख वापसी केली आहे दत्ताने. रबर बॉल आणि टेनिस बॉलमध्ये नितीन भरपूर फरक आहे, पण आज मात्र पाऊस पडत नाही. असं वाटलं की उन्हाळी स्पर्धा सुरू आहे. इतकं आपण पहिलं कडक ऊन जाणवतं आपल्याला. दत्ता तो पप्पू फुलटॉस आहे. यावेळेला व्यवस्थित मिडल चेंडू झाला नव्हता. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. आपण पाहिलं तर यावेळेला हाईट फॅक्टर इथे नो दिला जातोय. फ्रीटचा चेंडू असणार आहे. 2 धावा मिळतात त्या चेंडूवरती. पण दत्ता गोलंदाजी मार्कवर. सायक्लन आपण पाहू शकता. याला पूल केलाय. व्यवस्थित चेंडू मिडल झाला नाही. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू क्षेत्ररक्षकाला चकून जातो. यावेळेला 3 धावा पूर्ण केल्या जातात. यावेळेला सुंदर रनिंग बिटवीन आपण पाहू शकता. पप्पूने सांगितले माझा कॉल आहे, मी जाणार आहे डेंजर एंडला. त्यामुळे झहीरला देखील कॉल आपण म्हणतो यावेळेला स्वीकारावा लागतो तो कॉल. आणि 3 धावा कंप्लीट केल्या तर धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने वाढते. असं कधी कधी 44 धावा आपण पाहू शकता धानवीर 11 संघाच्या. नितीन रबर बॉल बघा. मुन्ना पठाण सरांचं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करू, कारण का आयोजक आहेत स्वतः आपण मध्ये जाऊन चेंडू शोधून आणतायत. खूप चांगली बॅटिंग करतो यावेळेला पप्पू. दत्ता राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. हा चेंडू यावेळेला वेग प्रचंड होता. बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. सुरेख गोलंदाजी. जर आपण पाहिले तर नितीन काळ अशा प्रकारच्या फलंदाजाला तुम्हाला डॉट चेंडू फेकायचे तर ऑप्शनच्या बाहेर वेगाने चेंडू काढावे लागणार आहेत तुम्हाला. आणि तो चेंडू आता फेकला दत्ताने. बॅकफुटवर गेले ते स्क्वेअर कट करायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. समर्थने मात्र चेंडूला गॅदर केला आणि चेंडू पुन्हा एकदा दत्ताकडे सुपूर्द केला. दत्ता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस यावेळेला पूल केलाय. चेंडू जातोय यावेळेला आपण होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. षटकार. त्यासंगे धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 50 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तर या षटकात धावा आल्या. आम्हाला सोनू बांगर माहिती देत आहेत. तब्बल 20 धावा आल्यात.
आपण आता नवीन गुणलेखक आहेत. अंतिम षटक ट्रायडंट नवीन मुंबईच्या माध्यमातून कोण खेळतो पाहिजे. समर्थ समर्थ कडू. समर्थ कडू वेची संघाचा खेळाडू. क्रिस गेल नावाने जास्त परिचय असणारा खेळाडू. समर्थ गोलंदाजी मार्कवर लेफ्ट नंबर गोलंदाज आपण पाहू शकता. स्ट्रायकरला झहीर स्थान बदलला होता यावेळेला. फलंदाज बाद. विकेट सॅक्रिफाईट केली जाते यावेळेला विपक्ष संघाला झहीरच्या माध्यमातून. तर पप्पूला स्ट्राईक हवी होती ती स्ट्राईक मिळाली. शत्रुदय शत्रुघ्न येतोय. समर्थ गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मार्क होतोय. अरे उजव्या हाताचा डाव्या हाताचा फलंदाज डाव्या हाताचा गोलंदाज आपण पाहू शकता यावेळेला. समर्थ कडू सुरेख फटका यावेळेला. टायमिंग बघा किती चांगला आहे. चेंडू खूप लांब जाऊन विचारतोय यावेळेला. बिग हिट षटकार. तसं काय 10 फलकात आपण पाहू शकता. अब तक 56 धावा 10 फलकात लागल्यात. पप्पू काय बॅटिंग करतो यावेळेला. जबरदस्त. पहिल्या सामन्यात जरी अपयशी ठरला असेल पण माझ्यातली गुणवत्ता मी पेश केली. मी मात्र इथं चांगलं क्रिकेट दाखवायला आलोय पुण्यावरून आणि या कल्याण नगरीमध्ये चांगलं क्रिकेट दाखवतोय. चेंडू पुण्यात ऑन साईडला. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. मस्तक पाय दस्तक षटकार. सलग 2 चेंडू 2 षटकार. संख्या 10 फलकात 62. पप्पू राम आपण बघितले तर यावेळेला थांबत नाहीये. सुरेख फलंदाजी करतोय. सलग 2 चेंडू 2 षटकार मारल्यात यावेळेला. हा चेंडू यावेळेला बघा ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलंय. पंच वाईडची खून करतात. दंडित करतात यावेळेला समर्थला. तर संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 63 धावा आपण पाहू शकता. समर्थ लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मार्क होतो. स्ट्रायकरला पप्पू. चेंडू यावेळेला पडल्यानंतर भरपूर आतमध्ये आणल्या पण पंच पाहतात की एक्झॅक्टली चेंडू पिचिंग कुठं झालाय त्यामुळे वाईड घोषित करतात. धावसंख्येत दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला. 64 धावा. धावा आणि धावा येत आहेत. चेंडू यावेळेला पडल्यानंतर खूप चांगला आतमध्ये आणलाय यावेळेला. ब्रेकच्या माध्यमातून चेंडूला आतमध्ये आणलाय. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. तर रवींद्र काळन आमचे एक जबरदस्त क्रिकेटचे हाते उर्फ गोट्या याच्याकडून शुभेच्छा आलेत. 40+ खेळाडू. चेंडू बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कट करतोय. नजाकत बरा फटका बघायला मिळतो. चेंडू जात बॅकवर्ड पॉईंट सीमारच्या बाहेर. चौकार. तसं की दाखवल करते आपण पाहू शकता यावेळेला. 68 धावा. खूप चांगली बॅटिंग करतोय. समर्थ गोलंदाजी मार्क सायकला पप्पू. चेंडू यावेळेला आपण म्हणतो खूप उंच गेलाय. लांबी मात्र प्राप्त होत नाहीये. फलंदाज बाद होतोय यावेळेला. पप्पूने पण आपली कामगिरी केली यावेळेला. खूप चांगली कामगिरी केली त्याने. आपल्या संघासाठी तब्बल खूप चांगलं योगदान दिलं. आणि धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता दानवीर संघाची 68 धावा. 69 धावांचं लक्ष असणार आहे नवी मुंबई ट्रायडंट संघासमोर.
हॅलो. धन्यवाद बाळू पाटील. आपण पाहिलं तर 69 धावांचं लक्ष्य आहे. येणाऱ्या 24 चेंडूने 69 धावांचं लक्ष्य. समर्थ कडू सलामीला येत आहेत आणि गोलंदाज तुम्ही पाहताय झहीरला. 24 चेंडूने 69 धावांचं लक्ष्य. यानंतर मोरिया 11 आणि पालघर या दोन संघामध्ये मॅच असणार आहे. चला, मोरिया 11 आणि पालघर कॅप्टन यायचे टॉससाठी. समर्थ स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला समर्थ, नोट सेकंडला प्रशांत आहेत आणि गोलंदाज झहीर, मॅन फ्रॉम पुणे. याच मैदानामध्ये तुम्ही अजून एक स्पर्धा पाहू शकाल. गावदेवी वरप टीमच्या माध्यमातून रेग्युलर गेम प्ले 8, 9, 10, 11 4 दिवसांचा कालावधी आहे गावदेवी वरप संघाच्या माध्यमातून. ज्या संघांना खेळायचं असेल त्यांनी नक्कीच अनिल म्हात्रे, निलेश कडू यांच्याशी संपर्क साधू शकता. वाईटच्या स्वरूपात खातं उघडलं तर ते ट्रायडन नवी मुंबई संघाचं. धनवी संघाने 68 धावा कुठल्या आहेत 4 षटकामध्ये. अविनाश रामगुडेंनी खूप चांगली फलंदाजी केली. अविनाश उर्फ पप्पू. हा चेंडू भरपूर उंच गेलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतायत संदेश. दोन धावा इथे मिळत आहेत. तीन धावा धापाल कधी लागल्यात. मोर्या बॉईज वर्सेस पालघर पुढची मॅच असेल. ऑप्शनच्या बाहेर जाण्याचे चेंडू पंच वाईट चिकून करतायत. 4 धावा धापाल कधी लागल्यात. एका चेंडूचा खेळ संपलाय. यष्टिरक्षक नरेशला तुम्ही पाहतायत. झहीर गोलंदाजी मार्कवर. बघूया झहीर कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. चांगलं बॅटल रंगणार आहे, कारण की एका बाजूला आपण पाहतोय समर्थ कडू एक चांगला फलंदाज तर दुसऱ्या बाजूला एक चांगला गोलंदाज. हा चेंडू मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. टॉस यानंतर होईल. मोरिया बॉईज वर्सेस पालघर 11. संदीप परदेशी सुद्धा आलेत, पालघरचे एक अप्रतिम आयोजक. हा चेंडू भरपूर उंच गेलाय. दोन धावा मिळत आहेत. पालघर संघ टॉस विन आहे पुढच्या मॅचमध्ये. पालघरने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. संदीप परदेशी सुद्धा सामना एन्जॉय करतायत. पालघरचे एक यशस्वी आयोजक. समर्थ कडूच्या बॅटमध्ये येणार हा पहिला तडाखा. लॉंग ऑफच्या वरून षटकार. समर्थ कडू असा खेळाडू आहे उरण विभागातील. त्याला जास्त वेळ तुम्ही शांत ठेवू शकत नाहीये. वेशवी गावचा समर्थ कडू. 4 चेंडू झालेले आहेत. धावपळका धावा तुम्ही पाहू शकाल 12 धावा झाल्यात. चला नवीन चेंडू द्यायचे लवकर. आता मात्र झहीर या गोलंदाजावरती हल्ला चढवला जातोय. टेनिस क्रिकेट आणि GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अंपायर चषक 2021 आयोजन. स्पर्धेचा 3रा दिवस. मात्र आज 40+च्या फॉर्मॅटमधनं 10 संघ पाहतोय आपण. हा चेंडू ऑफस्टम्पच्या भरपूरच बाहेर होता. व्हाईटची खोड करतात पंच.
13 धावा झाल्यात. 69चं टार्गेट आहे. 13 धावा झाल्या. 4 चेंडूचा खेळ संपलाय. मोरिया 11 वर्सेस पालघरमध्ये टॉस झालाय. पालघर टीमने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. पहिल्या फेरीतील ती शेवटची मॅच आहे आणि त्यातून विजेता संघ मात्र पेन तालुका या संघावर फाईट करेल. हा चेंडू मात्र समर्थ कडूच्या बॅटच्या रडारमध्ये येतोय. चेंडू सरळ जाईल सीमा पलीकडं. आउट ऑफ द पार्क, षटकार. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 19. एक वाईट चेंडू तुम्ही पाहिला मागचा. 19 धावा झाल्यात. 19 धावा. एक चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते ट्रायडंट नवी मुंबई. एकच धाव मिळेल. धावसंख्या 20. चांगली सुरुवात ट्रायडंट नवी मुंबई या संघाकडनं 69 धावांचा पाठलाग करत असताना 20 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 18 चेंडूमध्ये 49 धावांची गरज आहे. लक्ष मोठे सोनू मात्र अशक्य नाही आहे, कारण की समर्थ कडू जर मैदानात थांबले तर त्यांच्याकडे 49 धावा या महाग नाही आहेत 18 चेंडूमध्ये. समर्थ आणि प्रशांत सुद्धा एक चांगला फलंदाज आहे आणि शेवटच्या चेंडूचे सिंगल घेतले. नाही 69 धावांचं लक्ष आहे. चला सामना लगेच सुरू करायचं, जास्त वेळ नका घेऊ. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 20 धावा आल्यात. 18 चेंडूमध्ये 49 धावांची अजून एक गरज आहे, ती ट्रायडंट नवी मुंबई या संघाला. संदेश येते दुसरं षटक घेऊन. मॅन फ्रॉम कल्याण, एक चांगले लेदर बॉल क्रिकेटर आहेत आणि सातत्याने लहान मुलांना सुद्धा ते लेदर बॉलच्या माध्यमातून शिकवत असतात, सराव करत असतात सातत्याने. जिमखाना असो, जिमखाना मैदानामध्ये सुद्धा आपण त्यांना सातत्याने पाहत असतो. 18 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. समर्थ कडू ज्याच्या नावावरती एक शतक सुद्धा आहे टेनिस बॉलमध्ये. यष्टरक्षक नरेशला तुम्ही पाहत आहेत. यष्टांच्या मागे धनवीर 11 अलिबाग वर्सेस ट्रायडंट नवी मुंबई. हा चेंडू तुम्ही पाहतायत समर्थ कडूच्या बॅटच्या बरोबर मधोमध येतो आणि चेंडू सरळ जाईल सीमा पलीकडं, षटकार. साने धावसंख्या पुढे सरकेल. धावफलका धावा आपण पाहू शकाल 26. 69 धावांचा पाठलाग असताना एक चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते ट्रायडंट नवी मुंबई संघाकडं. एक धाव इथे मिळते. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धावफलका धावा लागल्या त्या 27. 42 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. आपण पाहिलं तर ट्रायडंट नवी मुंबई या संघाला. मागच्या मॅचमध्ये रणजीपट्टू योगेश पवारला सुद्धा तुम्ही पाहिला, मॅन फ्रॉम पेन. आणि योगेशने गोलंदाजी सुद्धा खूप चांगली केली होती मागच्या मॅचमध्ये. अजून एक धाव ॲड होईल
रायडर नवी मुंबई संघाच्या खात्यामध्ये एक धाव मिळेल ती प्रशांतला. प्रशांत एका धावेने खातं उघडतोय आता. 28 धावा धापलकती लागल्यात. समर्थ, हा चेंडू तुम्ही पाहताय डीप फाईन लेगमध्ये. समीर चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. या संघाचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत समीर. संदेश राईट मोर द विकेट. फुलटॉस चेंडू आणि चेंडू जाईल सरळ मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडं. षटकार. पस्तीस धावा झाल्यात. 34 धावांची अजूनही गरज आहे आणि टार्गेट 69 धावांचं आहे. बारा चेंडूमध्ये 34 धावांची अजून गरज आहे. 35 झालेत. तर 12 चेंडू 34 धावांची गरज आहे. तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज अविनाश उर्फ पप्पू. टेनिस क्रिकेटर GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. ते ऋषीलन काटेज संघाने एक मॅच जिंकली, त्यानंतर त्यांना पुढे वाटचाल मिळाली आहे. त्यामुळे थोडेसे शांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋषीलन काटेज संघाचे खेळाडू तुम्ही पाहतायत, सामना एन्जॉय करतायत. निलेश म्हात्रे असतील, दीपक मडवी असतील, विकी शेलारला तुम्ही पाहतायत, कैलास पोरजी आहेत, हरीश मिरकोटे सुद्धा त्यांच्यासोबत सामना एन्जॉय करतायत. विश्वास पाटीलला तुम्ही पाहतायत, मॅन फ्रॉम टोंडरेगाव. हा चेंडू तुम्ही पाहतायत समर्थ कडूच्या बॅटमधनं आक्रमक फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. हल्ला चालला जातोय अविनाशवरती. पहिल्या चेंडूवरती षटकार. सहाने धावसंख्या पुढे सरकेल. धापलका धावा लागल्या त्या 41. 41. 28 धावांची अजून गरज आहे 11 बॉलमध्ये. 11 चेंडू आणि 28 धावांची गरज. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. 10 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. षटकारांच्या भाषेत सांगायचं झालं तर 4 षटकार आणि 1 चौकार. अजून एक चांगला चेंडू. 9 चेंडू आणि आता 28 धावांची गरज आहे. मला इकारे सर सुद्धा येत आहेत. एक चांगले पंच आहेत. बाळा माने. आणि इथे मात्र चेंडू सीमा पलीकडे जातोय. षटकार. धावसंख्या 47. 22 धावांची अजून गरज आहे. बाळा सर स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. 22 धावांची गरज आहे. 8 चेंडू 22 धावांची गरज आहे. 8 चेंडू 22 धावा. जोपर्यंत समर्थ कडू मैदानात आहेत तोपर्यंत काही घडू शकतं या मॅचमध्ये. आठ चेंडू आणि 22 धावा. रफ अँड टफ मॅच तुम्हाला पाहायला मिळते. समर्थ कडू ऑन फायर. बॅक टू बॅक अजून एक धमाका. षटकार. सात चेंडू आणि 16 धावांची गरज. सात चेंडू 16 धावांची गरज. बरोबर आपण पाहतोय सामना खूप रंगतदार पाहायला मिळतोय.
आणि जिथे एक धाव होती तिथे 3 धावा मिळाल्यात आणि स्ट्राईक सुद्धा आता समर्थ कडू असणार आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. पाणी घेऊन जायचं फलंदाला. 6 चेंडू 13 धावांची गरज. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. ज्या धावा समर्थकडून दिल्या होत्या त्याही त्यांनी वसूल केल्यात. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा समर्थकडून 40 पेक्षा जास्त धावा कुठल्या होत्या. बाळूला खेळवा. हे बाळू खेळतो का तू पालघर मध्ये. नितीन पाटील आमच्या सोबत आहे. नितीन पाटील आपण पाहिलं तर 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. समर्थ कडूला थांबवणं थोडंसं कठीण झालंय धनवी इंडियन संघाला. 46 धावांवरती खेळतोय समर्थ कडू. काल 3 अर्धशतक आपण पाहिले. केतन म्हात्रे वाकलन ज्याने 2 अर्धशतक ठोकले. त्यानंतर रोहित भालेराव उर्फ किडनी खडे गोलेलीचा खेळाडू. निधी 11 कल्याण हा संघसुद्धा टॉप 4मध्ये पोहोचला. त्या संघामधला कॅप्टन रोहित भालेराव त्याने सुद्धा एक अर्धशतक ठोकले या स्पर्धेमध्ये. आणि बघायचं आहे 40+ माध्यमातून पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का समर्थकडू. ज्या प्रकारे योगेश मडवी यांनी सकाळीच उल्लेख केला तर एक शतकसुद्धा समर्थकडूच्या नावावरती आहे. आणि उर्वरित विभागाचा विचार केला आपण तर पहिला खेळाडू आहे समर्थ कडू जो मुंबईच्या संघाबंध खेळायचा मान त्याला मिळाला आहे. म्हणजे गेले कित्येक वर्ष समर्थ कडू टेनिस बॉलसाठी त्याचं खूप मोठं योगदान राहिले. बॉलर कोण आहे. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. गोलंदाज महेंद्र. आणि इथे मात्र ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडूला मात्र महेंद्र यांनी फसवा चेंडू फेकला होता समर्थला. आणि मॅच सुद्धा आता फसू शकते कारण 4 चेंडू आता 13 धावांची गरज आहे. सोनू काय सांगशील. 4 चेंडू आता 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावांची गरज होती. सोनू आमच्या सोबत आहे. सोनू काय सांगशील समर्थ कडूकडनं चूक झाली का. मात्र एकदा जोरदार टाळ्या होत्या समर्थ कडूसाठी. 46 धावांची इनिंग त्याने साकारली. 4 चेंडू आणि आता मात्र 13 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला प्रशांत. 9 स्ट्राईक एंडला दत्त आहेत. भाऊ पाटील 4 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. हा चेंडू भरपूर उंच गेलाय. समीर सर खूप वेगाने आलेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. एक रंगतदार मॅच. समर्थ कडू बाद झाल्यानंतर मॅचला कलाटणी मिळेल का. कारण 3 चेंडू आणि आता 11 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे भाऊ पाटील. त्यामुळे धावा कराव्याच लागतील. 3 चेंडूमध्ये 11. भाऊ काल 4 चेंडूमध्ये 14 धावांची गरज असताना 3 चेंडूमध्ये मॅच संपवली होती रोहित भालेराव उर्फ किडनीने. तसाच काहीतरी खेळ इथे करावा लागेल प्रशांतला. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 58 धावा झाल्यात. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. माझी सुद्धा थोडीशी टेन्शनमध्ये दिसत आहेत. काही घडू शकतं. रबर बॉलचा खेळ आहे. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ यासाठीच मानला जातो. त्यामुळे काही घडू शकतं. पूर्ण भारत वासियांना असं वाटलं होतं सोनू की भारत आणि न्यूझीलंड मॅच ड्रॉ होईल. मात्र आपल्याला वाटून काही नसतं. काही घडू शकतं क्रिकेट या खेळामध्ये. आणि न्यूझीलंडने मॅच जिंकले. वाईटचा इशारा येतो. 3 चेंडू आणि आता मात्र 10 धावांची गरज आहे. कारण प्रशांत जोपर्यंत मैदानात प्रशांतच्या बॅटमध्ये सुद्धा एक षटकार आला आहे. प्रशांतमध्ये क्षमता आहे. मॅचला कलाटणी देऊ शकतात प्रशांत. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. मात्र महेंद्रचं मी कौतुक करेल. खूप चांगली गोलंदाजी महेंद्रने आतापर्यंत टाकली आहे. महेंद्र राईट ओव्हर द विकेट. चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि आता मात्र 10 धावांची गरज आहे. मॅचला कलाटणी देणारी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते महेंद्रच्या माध्यमातून. पहिली मॅच सुद्धा गमावता जिंकली होती. जयने षटकार ठोकला होता बाळू पाटील. आणि आता मात्र महेंद्रने गोलंदाजीच्या माध्यमातून या मॅचला कलाटणी दिली आतापर्यंत. कारण 4 चेंडू त्याने सुरेख फेकले. मात्र अजूनही 2 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. काही घडू शकतं.
महेंद्रा, हा चेंडू तुम्ही पाहतायत. आणि फलंदाज बाद आहे. सुनू या चेंडूवरती जर षटकार आला असता 1-4चं समीकरण राहिलं असतं. आता कुठेतरी प्रशांतची ताकद थोडीशी कमी पडते आणि खूप चांगला झेल टिपला तिथे शत्रूने. प्रशांतसाठी ते शत्रू झालेत. चला फलंदाज दुसरा पाठवायचा आहे. महेंद्रने काय गोलंदाजी केली आहे, सुरेख गोलंदाजी केली आहे. एक चेंडूने आता मात्र 10 धावांची गरज आहे. समर्थ कडू बाद झाले आणि मॅचला पूर्णपणे कलाटणी मिळाली. चला मोरे आले आपणही सज्ज राहायचंय. आणि सामना इथे जिंकलाय धनवेल 11 संघाने.